तर मुंबईसह कोल्हापूर, सोलापूर, धुळे, अहमदनगर आणि अकोल्यातही विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान झालं। कोल्हापुरात 100% मतदान झालं। अकोल्यातही 99.40% मतदान झालं। धुळ्यात 99.24%, तर सोलापुरात 397 पैकी 395, अहमदनगरमध्ये 427 पैकी 426 मतदान झालंय। संपूर्ण राज्यात चांगलं मतदान झाल्यामुळे आता निकालाची उत्सुकता वाढली आहे। कोल्हापुरात 12 मतदान केंद्रांवर मतदान झालं। काँग्रेसचे सतेज पाटील आणि बंडखोर महादेवराव महाडिक यांच्यात चुरशीची लढाई झाली, तर सोलापुरात राष्ट्रवादीचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे। अकोला, वाशिम, बुलढाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत सरळ लढत पाहायला मिळाली। सर्वच केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आता उत्सुकता आहे ती 30 तारखेला होणाऱ्या मतमोजणीची। आज जी संख्याबळ आपण बघितलं असेल, ते संख्याबळ प्रत्येक मतदार केंद्रावर आमच्याबरोबर आलेलं संख्याबळ बघितल्यानंतर विरोधकांचे एकूण हावभाव दिवसभरातले आपण सर्वजण गेले 15 वर्षे बघतात। त्यामुळे आजचे हावभाव आणि इतर दिवसाच्या हावभावावरून आपल्याला लक्षात आलं असेल की एकूण संख्याबळ पाहता आणि सर्वांनीच ताकदीनं जवळजवळ 250च्या वर मतदान हे आमच्याकडून त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की यामध्ये काही अडचण येणार नाही। काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मी विजयी होणार याची मला खात्री आहे। मी कधी आव्हान कुणाचं मी आव्हान सगळं पेलून जात असतो। मला काय लागत नाही कुणी आव्हान काय केलं आणि काय केलं, अशी खूप आव्हानं मी पाहिलेली आहेत। मी जाता जाता ते बाजी मारून जात असतो पुढं। मी समाधानी आहे, पण एक मतदारांचा कौल आजमावावा आणि ज्या पद्धतीनं माझी उमेदवारी डावलली, सत्य काय आहे आणि जनतेचा विश्वास, मतदारांचा विश्वास कोणावरही दाखवून द्यायचं म्हणून मी माझी अपक्ष उमेदवारी माझी जाहीर केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।